मोदीजी मणिपूरबद्दल बोला. माविया नेत्यांनी आळवला जाहीर सभेत सूर. आजरा शहरातील सभेत छत्रपती शाहूराजांना निवडून देण्याचं करण्यात आलं आवाहन. मणिपूर येथे झालेल्या महिलांवरील अत्याचार प्रश्नी पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते कार्यकर्ते काहीही बोलण्यास तयार नाहीत. जे काय झालं आहे ते देशवासियांना कळून चुकलं आहे. तरीही देशाचे पंतप्रधान मोदी तेव्हाही काही बोलले नाहीत. 2024च्या लोकसभा निवडणूक प्रचार सभातूनही ते अथवा त्यांचे नेते कार्यकर्ते काहीच बोलत नाहीत. पंतप्रधान म्हणून मोदी, तुम्ही या महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट करा, असं आवाहन करताना कोल्हापूरसह इतरत्र देखील इंडिया आणि माविया आघाडीला मते देण्याचा सूर वक्त्यांनी आजरा येथे आळवत, राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे भूषण आहेत. त्यांचे रक्ताचे आणि विचाराचे वारस शाहू छत्रपती राजे यांना लोकसभेत पाठवूया, असं आवाहनही करण्यात आलं. आजऱ्यातील बाजार मैदानात इंडिया आणि महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती यांची प्रचारसभा प्रचंड उत्साहात पार पडली. मावियाचे आमदार भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार जाधव म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच एका भाजप पक्षाविरोधात अख्खा देश उतरला आहे. फंदी फितुरीने 2 पक्ष फोडून गेली 10 वर्षे खोटी स्वप्ने दाखवलेल्या भाजपने फक्त महागाईचा आलेख वाढवला आहे. जगणं मुश्किल करणारे मोदी देशाला हुकुमशाहीकडे नेत आहेत. आता परिवर्तनाचा लढा असून मावियाचे उमेदवार छत्रपती शाहूंना लोकसभेत पाठवण्याचे आवाहन त्यांनी केलं. आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजपच्या अनेक खासदारांची विधाने संविधान बदलण्याची दिशा स्पष्ट करत आहेत. माविया सत्तेत आल्यानंतर गरीब महिलांना प्रतिवर्षी 1 लाख रुपये, 30 लाख युवकांना नोकऱ्या, शेती अवजारातील वस्तू आणि सेवा करात 100% माफी देण्याची हमी मिळणार आहे. पंतप्रधान मोदी देशातील कुटुंबांचं कल्याण करणार नाहीत, कारण त्यांचं कुटुंब अमित शहा, अदानी, अंबानी, ईडी, सीबीआय आणि आयकर पुरते छोटे असल्याचा टोला स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉक्टर नंदाताई बाभोळकर यांनी लगावला. शाहू छत्रपती म्हणाले, संविधान मोडून काढण्याचा भाजपचा हा प्रयत्न हाणून पाडूया. आजरा तालुक्यामध्ये काजू बियांना हमीभाव, घनसाळ भात संशोधन केंद्र आणि एमआयडीसीचं विस्तारीकरण यासाठी आपला प्रयत्न राहील. यावेळी संजय पवार, उमेश आपटे, मुकुंदराव देसाई, कॉम्रेड संपत देसाई, कॉम्रेड अतुल दिघे, अभिषेक सिंपी, अंजनाताई रेडेकर, दयानंद भोपळे, युवराज पवार यांचीही भाषणं झाली. यावेळी जयवंतराव शिंपी, प्राध्यापक सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, राजेंद्र सावंत, रामराजे कुपेकर, संजय भाऊ सावंत, अप्पी पाटील, समीर चांद, किरण कांबळे, नौशाद बुड्डेखान, संजय घाडगे, संजय तरडेकर, कॉम्रेड शांताराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष मासाळे यांनी आभार मानले.